नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. आज 1 जून 2026. तर आजपासून जो काही पाऊस पडेल तो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्राची रिडिंग सुरू होईल की पावसाळ्याचे जो नैऋत्य मोसमी पाऊस असतो ती रिडिंग आजपासून सुरू होती. इथून मागे जो पाऊस झाला कालपर्यंत तो हा वादळी पाऊस ठरला जातो. आता वादळी पाऊस जरी झाले तरी ते पावसाळ्याची गणना म्हणजे मिलीमीटर मध्ये रिडिंग असते ती आता सुरू होईल. तर बघू शकता की नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये जबरदस्त दुंदे तळवाडे गावामध्ये देवीदास निंबागवळी यांच्या मेंढ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं. बऱ्याच झाडांवरती विजा पडल्या. गारा वारा आणि पाऊस हा राज्यामध्ये सगळीकडे होता. बघा, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस हा त्या ठिकाणी पडला. तर मित्रांनो बघा, देशामध्ये सर्वात जास्त तापमान आज विदर्भात होतं. अन्यथा देशातील हीट वेव्ह जी आहे, उष्णतेची लाट, ती संपली आहे. फक्त ब्रह्मपुरी, यवतमाळ, चंद्रपूर या भागामध्ये आज 44.5 इतकं तापमान होतं आणि त्याच्यानंतर देशामध्ये सगळेच वेदर स्टेशन हे खाली होते. आता पाऊस येण्याचे जे पॅरामीटर्स आहे ते जवळपास दक्षिण भारतातल्या 12 वेदर स्टेशन त्या ठिकाणी पूर्ण झाले. आता उद्या परवा कदाचित केरळमध्ये मान्सूनचं आगमन होईल. परंतु बघा, आता जो काही पाऊस येणार आहे, तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे मॅपवरून बघू आपण आता. एक इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानवर आहे आणि इंड्यूस प्रेरित चक्रवाती अभिसरण जेव्हा तयार होतं तेव्हा 100% पाऊस हा महाराष्ट्रामध्ये येतो. आणि सध्याची काही गारपीट झाली आता. गारपीट एक 12,000 फूट उंचीवरती अगदी मोठ्या याच्यावरती अशा एका क्लाउडची निर्मिती होते. क्युमुलोनिंबस प्रकारचे ढग आज निर्माण झाले आणि सरळ हा जो पट्टा दिसतो हा पट्टा अगदी दक्षिण भारतापर्यंत या ठिकाणी ट्रप तयार झाली. त्यामुळे येणारं जो काही बाष्प आहे डब्ल्यूडीचं ते सरळ महाराष्ट्रावरती उंच लेवलवर येत होतं. त्या ठिकाणी क्लाउडची निर्मिती झाली आणि त्याने गारपीट आज आपल्याला दिली. गारपीट होण्याकरता दक्षिण भारतातल्या ज्या काही सिस्टीम आहे या महत्वाच्या त्या ठिकाणी ठरतात. या ठिकाणी एक इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि डब्ल्यूडीच्या प्रभावामुळे आज गारपीट आणि पाऊस आपल्याकडे झाला. संपूर्ण राजस्थानवर जे धुळीचं वादळ उठलेलं आहे पश्चिम भागामध्ये तुम्ही बघू शकता. ते ह्या भागात हेलिस्ट्रोम म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गारपीट देण्याची क्षमता आहे. म्हणजे डस्ट रेजिंग वाइंड म्हणतात त्याला. तो डस्ट रेजिंग वाइंड काय करतो, मागच्या वर्षी इस्रोने ते जे रिव्हील दिलं होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की एरोसल किंवा डस्ट पार्टिकल ढगांच्या नॅचरल जे काही क्लाउड शेडिंग असते त्याच्यामध्ये डिस्टर्ब करतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक तर ढगफुटी होते किंवा गारपीट होते. तर हे धुलीकण जे आहे, डस्ट पार्टिकल मोठ्या प्रमाणात अगदी आपल्या महाराष्ट्रावरती इकडे सरकले आणि तुम्ही बघू शकता की पुढच्या 4 दिवस या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या निर्माण होत आहे. तर मित्रांनो बघा, सध्या जर बघितलं तुम्ही, आपण आयएमडीच्या फोरकास्ट बघू आता. आज साधारणपणे 1 जून पासून ते आता 6-7 जून पर्यंत आपल्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. बघा, राज्यामध्ये सगळ्याच जिल्ह्यात जर आयएमडीची फॉरकास्टिंग बघितली तर बघा, उत्तर भारतातून हे असे ट्रप तयार झाली या ठिकाणी आणि त्याच्या प्रभावामुळे आपल्याकडे आता एकतर टेम्परेचर आहे आणि मान्सून अडून बसलाय खालीच केरळच्या आसपास आणि इकडे वरती सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलंय. या एकंदर प्रभावामुळे मान्सून आता जोरदार मुसंडी मारेल आपल्याकडे कदाचित पुढच्या 5 दिवसानंतर. परंतु त्याआधी मात्र आता बघा, उद्या 1 तारीख म्हणजे आज 1 तारीख, तर 1 तारखेनंतर 1 आणि 2 साधारणपणे उत्तर महाराष्ट्राच्या भागात थोडस 1ला थोडीशी इंटेन्सिटी जरी कमी असली तरी दुपारनंतर पावसाची शक्यता या जोरदार असणार आहे. नंतर 2 आणि 3 तारखेला मात्र सावध राहायचंय. त्या काळामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, त्यानंतर अकोला, अमरावती, नांदेड, वाघाळा, इकडे अगदी जालना आणि परभणीचा भाग, त्यानंतर इकडे खाली आल्यानंतर बीड, लातूर, त्यानंतर हा जो तटवर्ती भाग आहे अगदी सातारा, सांगलीपर्यंत या भागामध्ये जोरदार पावसाच्या शक्यता या बनताना दिसतात 2, 3, 4 तारखेला दुपारनंतर. आता कमेंटमध्ये बघा, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा युट्यूब चॅनलवरती मला कमेंट येतात की भाऊ आमच्याकडे पाऊस कधी होईल. आता जर एकच जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला, बघा नाशिक जिल्ह्यात पूर्व भागात पाऊस होतोय परंतु पश्चिम भागात टेम्परेचर कमी आहे, त्या ठिकाणी पाऊस अचानकपणे मालेगावला वातावरण तयार झालं आणि ते वातावरण आज बाजूच्या भागात सरकलं. आणि राज्यातीलही त्याच भागात ज्या भागात तापमान आहे त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण आजही जास्त आहे, जोपर्यंत मान्सून येत नाही तोपर्यंत आहे. परंतु उद्या आणि परवा आणि म्हणजे 2, 3, 4 तारखेला 5 तारखेपर्यंत त्या ठिकाणी जास्त भागामध्ये पाऊस पडणार आहे, सगळीकडेच होईल. आज जो काही पाऊस झाला, जबरदस्त पाऊस, तुम्ही स्लाइड बघू शकता स्क्रीनवर की कशा पद्धतीने तो पाऊस झाला. मी तसं
माझ्या युट्यूब चॅनलवरती अपडेटेड व्हिडिओ दिवसभरात 3-4 शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो, इंस्टाग्रामवर फेसबुकवर टाकत असतो. त्यामुळे दीपक जाधव हवामान अंदाज हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजची रोज अपडेट त्या ठिकाणी जलद मिळत जाईल. कारण आपल्या सध्या शेतीच्या कामामुळे असं होत नाही की व्हिडिओ बनवायचे आणि प्रत्येकच माझ्याकडे 1500 ते 2000 व्हॉट्सअप ग्रुप आहे. प्रत्येक ग्रुपवर मला ते पाठवणं शक्य होत नाही तेवढं. कारण जर एवढ्या ग्रुपवर म्हणलं तर 4.5 तास सेंडिंगला लागतात. कारण व्हॉट्सअपचं लिमिट फक्त 5 ग्रुपला एका वेळा सेंड करतं, परत सर्च करून परत सेंड करायचं. त्याच्यामुळे सगळ्यांनी दीपक जाधव हवामान अंदाज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मला ते काम कमी होईल. दुसरं असं की आता बघा जे काही पावसाच्या सिस्टीम आहे ह्या मी तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायचंय. जेव्हा वारा वादळ सुटेल तेव्हा घरात सुरक्षित राहा. कारण हे बघा पश्चिम घाटावरती आणि महाराष्ट्रामध्ये वाऱ्याचं स्पीड पुढच्या 5 दिवसापर्यंत वाऱ्याचं स्पीड दिसतं. सकाळी वाऱ्यात कमी होईल, परंतु जसं सूर्य वरती येईल तसं वाऱ्याचं स्पीड वाढत जाईल. त्यामुळे वारा हा पश्चिम घाटावर राहणारच आहे, जो पिकांना अतिशय धोकादायक आहे. परंतु पुढच्या 5 दिवस मात्र वारा दिसतो. वाऱ्याचं स्पीड हे 6 जून नंतर कमी होईल. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. विजा पडण्याच्या शक्यता आणि गारपीट थोडीफार होऊ शकते. काही भागामध्ये मोठ्या गारा नाहीये, गारांची साईज छोटी असेल पण गारपीटीची शक्यता देखील थोडीफार दिसते. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि काही ठिकाणी जे पत्र्याचे शेड असतील त्याच्यापासून सुरक्षित राहा, वारा जास्त त्या ठिकाणी असतो. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. आणि सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझी अपडेट ही तुमच्यापर्यंत दिवसातून 3-4 छोटे छोटे स्मॉर्ट शॉर्ट व्हिडिओ त्या ठिकाणी मी टाकत असतो आणि पोस्ट देखील टाकत असतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा.